आपल्यातला सामान्य माणूस हाच आपला नेता, हाच आपला लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार. आणि म्हणून चंद्रहार पाटील यांना जेव्हा लोकसभेची उमेदवारी उद्धव ठाकरे साहेबांनी सांगलीतून मिरजेतून जाहीर केली तेव्हा अनेकांच्या पायाच्या संक्रांती असतात. अरे हे कसं काय होऊ शकतं सांगली, हे कसं काय होऊ शकतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये, की सामान्यातला सामान्य माणूस ज्याच्या माझे साखर कारखाना नाही, सूतगिरण्या नाही, शैक्षणिक संस्थांचं जाळं नाही, पैसे नाही, अशा माणसाला शिवसेनेला लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे कोणाची तरी मक्ते जरी संपुष्टात यायची भीती निर्माण झाली. आणि त्या भीतीतून आज विशिष्ट लोक हे चंद्रहार पाटील यांच्या विरुद्ध भूमिका घेताना त्यांनी त्यांची भूमिका घ्यायला पाहिजे, लोकांसमोर ते उघडे पडले पाहिजे. मला खात्री आहे सांगलीतली 99% जनता जी आहे यांना शिवसेनेच्या या भूमिकेचा निर्णय, भूमिका पटलेली आहे की सामान्य माणसाला शिवसेनेने उमेदवारी दिली आणि त्याला पुढे आणलंय. ते 2% जे आहेत त्यांनी विरोध करायलाच पाहिजे आपल्याला, कारण जरी लढाई उद्या होणार असेल तरी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई. आणि शिवसेनेचे तेच वैशिष्ट्य. सांगलीमध्ये चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र ज्याने सांगलीची मान प्रतिष्ठा वाढवली, इतर नेत्यांनी प्रतिष्ठा वाढवली. ती बँकेची कर्ज बुडून, शेतकऱ्यांची कर्ज, शेतकऱ्यांची बिलं थकवून, हे त्यांचं क्वालिफिकेशन आहे. सामान्य जनतेची कामं न करणं, त्यांना न भेटणं, वर्षानुवर्ष निवडणुका आल्या की त्यांचा सूर्य उगवतो. काही देश असे आहेत जगामध्ये जिथे 5-5, 6-6 महिने सूर्य उगवत नाही जात, आणि मग तो सूर्य उगवलेला पाहण्यासाठी नॉर्वेसारख्या देशामध्ये लोक रस्त्यावर येतात. सूर्य उगवतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.